अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स पाकिस्तानात दाखल. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत. इराण अमेरिकेची इस्लामाबादेत शांती वार्ता. इस्लामाबादमधील चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी. केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व. कोणत्याही परिस्थितीत हॉर्मुझ सुरू करावं लागणार, ट्रम्प यांचा इशारा. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील. सूत्रांची माहिती, ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप. माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं. म्हैसकरांचा महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी. महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेत शरद पवारांकडून उल्लेख. तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी. धर्मांध शक्तींना बळ देणारी पवारांचं मत. हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप. काही घरांना तडे गेल्याची माहिती. घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. महात्मा फुलेंची आज जयंती. संसद भवन परिसरात राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन. अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा. गगनयान मिशनद्वारे अंतराळात भारतही अंतराळवीर पाठवणार. वायुदलाच्या मदतीने इस्रोची गगनयान क्रू मॉड्यूलची यशस्वी एअर ड्रॉप चाचणी. व्हिडिओ शेअर. नमस्कार, मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाकिस्तानातून सगळ्यात मोठी अपडेट येते. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत दाखल झालेले आहेत. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीर मुनीर यांनी स्वागत केलंय. दरम्यान जे.डी. व्हान्स यांच्यासोबत विटकॉफ कुशनर इस्लामाबादेत पोहोचलेले आहेत. दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांची जे.डी. व्हान्स यांच्या नेतृत्वातले शिष्टमंडळ भेट घेणार आहे, अशी माहिती समोर येते. तर जे.डी. व्हान्स हे आता अखेर इस्लामाबादेत दाखल झालेले आहेत. पाक लष्कर प्रमुख असीर मुनीर यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तर आपल्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहेत. भारती, आता अखेर जे.डी. व्हान्स इस्लामाबादेत दाखल झालेत. किती वेळात प्रत्यक्षात चर्चेला सुरुवात होणार आहे? माधवी, आपण सकाळपासून ज्या पद्धतीने सांगतो आहे की आज चर्चेच्या ज्या फेऱ्या आहेत त्या अत्यंत वेगळ्या पद्धतीने होणार आहेत. आधी खरं तर 11 वाजता या चर्चा सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र थोडा लेट झालेला दिसतोय. मात्र आधी जी चर्चा होणार आहे ती दोनही देश म्हणजे इराण आणि अमेरिकेमध्ये होणार नसून पहिल्यांदा इराणचं जे डेलिगेशन आहे ते पाकिस्तानी पंतप्रधानांना भेटणार आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचीच भेट अमेरिकेचं जे डेलिगेशन आहे ते घेणार आणि त्यानंतर कुठेतरी या 2 देशांमध्ये चर्चा होणार, अशा पद्धतीने आज पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे. मात्र जे.डी. व्हान्स यांनाच अमेरिकेहून पाकिस्तानात पोहोचायला उशीर झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींना उशीर होताना दिसतोय. मात्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की इराणनी आत्ता एक अट टाकलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे की ही जी शांती वार्ता आहे यात लेबनॉनचा सुद्धा सहभाग असावा. इराणकडनं सतत ही मागणी रेटली जात होती, मात्र आत्ता जी आपल्याला माहिती येते त्यानुसार अशा पद्धतीची मागणी केली गेलेली आहे. खरं तर अमेरिकेचे डेलिगेशन पोहोचल्यानंतर आता घडामोडींना वेग आलेला दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला थोड्याच वेळात कळू शकणार आहे की कशा पद्धतीने ही आता चर्चा सुरू होते आणि पुढे जाते. नक्कीच संपूर्ण जगाचं लक्ष या चर्चेकडे असणार आहे. या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर जे.डी. व्हान्स यांचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दाखल झाल्यावर पाकिस्तानी वायुदलाच्या विमानांनी त्यांना एस्कॉर्ट केलंय. व्हान्स यांच्या विमानाभोवती अक्षरशः पाकिस्तानी विमानांचा मोठा ताफा उडत होता. तर जे.डी. व्हान्स यांचा ताफा हा पाकिस्तानात दाखल होत असतानाची ही दृश्य आहेत. जे.डी. व्हान्स यांचं विमान जेव्हा
पाकिस्तानच्या हवाई हद्दीत पोहोचलं तेव्हा त्यांना अशा प्रकारे एस्कॉर्ट करण्यात आलं आणि त्यानंतर अखेर वहान्स हे पाकिस्तानात दाखल झाले. तर युद्धविरामानंतर संपूर्ण जगाचं लक्ष या शांती चर्चेकडे लागलेलं आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स आणि इराणकडून त्यांचे नेते देखील आता इस्लामाबादेत दाखल झालेले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कशा घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. तर इराणकडून शांती वार्तेबाबतच्या मागण्या पाकिस्तानी शिष्टमंडळासमोर ठेवण्यात आल्यात. शांती वार्तेत लेबनॉनचाही समावेश करा अशी इराणची आग्रही मागणी आहे. तर जेव्हापासून युद्धविराम झाला आहे तेव्हापासून इराणची ही आग्रही मागणी आहे की या शांती वार्तेत लेबनॉनचाही समावेश करा. लेबनॉनवरचे इस्रायलचे हल्ले जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत आम्ही ही चर्चा करणार नाही असा पवित्रा इराणनं घेतलेला होता. त्यानंतर अमेरिकेकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की या युद्धविरामात लेबनॉन हा महत्त्वाचा घटक नसणार, लेबनॉनचा समावेश नाही. मात्र इराण ठाम आहे. अजूनही इराणकडून ही मागणी केली जाते की लेबनॉनचा या शांती वार्तेमध्ये समावेश करायलाच हवा. आता अमेरिकेची या संदर्भात काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आता बातमी आहे भूकंपाच्या धक्क्याची. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात आज सकाळी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत. हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 एवढी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीतील वसमत इथलं पांगरा शिंदे हे गाव भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक गावातील घरांमध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडल्यात. तसंच अनेकांच्या घरांना तडे गेलेत. तर भूकंपाच्या वेळची सीसीटीव्ही कॅमेऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय. भूकंपामुळे काही घरांना तडे गेलेले आहेत. एका गोठ्यातली ही दृश्य आहेत. जनावरं देखील घाबरून गेलेली होती. तर हिंगोली, परभणी, नांदेड या सगळ्या परिसराला या भूकंपामुळे धक्के बसलेले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेत. 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचं केंद्र होतं पांगरा शिंदे गाव. या गावाच्या शिवारात भूगर्भात 10 किलोमीटरपर्यंत हे केंद्रबिंदू असल्याचं समजतंय. पांगरा शिंदे गावातील अनेक घरांची भूकंपामुळे पडझड झाली आहे. या गावातील नागरिकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. जेव्हा आपण आता ही बातमी रेकॉर्ड करत होतो तेव्हा सुद्धा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं नागरिक सांगतायत. आता 10:56 झालेले आहेत आणि यावेळी सुद्धा एक भूकंपाचा धक्का जाणवलाय. जेव्हा आपण ही बातमी कव्हर करत होतो नेमका भूकंपाचा धक्का काय जाणवतोय, गावकऱ्यांचं काय काय नुकसान झालं हे सांगण्यासाठी गावकरी सोबत होतं. मला सांगा, गावामध्ये कधीपासून भूकंपाचे धक्के जाणवतात आणि आजचा भूकंप कसा वेगळा होता, किती तीव्रतेचा होता? 2017 पासून पांगरा शिंदे गावामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के होतात. आजपर्यंत सुरुवातीला थोडे थोडे भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते, परंतु मागील या 2-3 वर्षामध्ये त्याची तीव्रता वाढत जाऊन साधारणतः 3-3.5 पॉईंट रिश्टर स्केलपर्यंत भूकंप झाला. परंतु आज सकाळी 8:40 जो झालेला भूकंप होता तो खूपच मोठा होता, तीव्र होता. त्याची एवढी तीव्रता होती की बऱ्याच भिंतीला तडे गेले. शाळेचे विद्यार्थी पेपर द्यायला बसलेले असताना चिरकत शाळेच्या बाहेर पडाले. अत्यंत भयभीत असं वातावरण गावामध्ये झालेलं आहे. आम्ही माझ्या घरी होतो त्यावेळेस एकदम भीती वाटली आणि बाहेर पळून आलो. भांडे सुद्धा पडले घरातले. हा, अच्छा, असं. तुमचा अनुभव काय या भूकंपाचा? असं आमचा अनुभव असा आहे की आम्ही घरात असताना जोराने बाहेर पळालो आणि भूकंप असा एकदम जोरात झाल्यावर भिताड हे ते जाणारले, त्यामुळे जोरात बाहेर पळालो. बर, किती घरांचं नुकसान झाले, काय लोक सांगायचे? बरेच घराचं नुकसान झालेलं. आम्ही सकाळी घरी नेमकं शेतून येते वेळच चहा पाणी घेऊ लागलो आणि चहा घेता घेताच ही घटना घडली. आम्हाला रस्त्यात जाता आलं नाही. घाबरून गेलो आहे. हे नागरिक आहेत, स्थानिक आहेत. भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणचं नुकसान झालेलं आहे आणि या भूकंपावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिकांच्या वतीने केली जात आहे. माधव दिपके, ABP माझा, पांगरा शिंदे, हिंगोली. तर हिंगोलीतील भूकंपामुळे पांगरा शिंदे गावातील मातीच्या अनेक घरांचं नुकसान झालंय. तर पक्क्या घरांना भेगा पडल्यात. रामभाऊ शिंदे यांच्या घराचं या भूकंपामुळे मोठं नुकसान झालंय. घरामधील सर्व लाकडं आणि भिंती पडल्या असून घरावरील पत्रे जमिनीवर कोसळले आहेत.
तिकडे नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. काही भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. शहरातील सिडको, वजीराबाद, आनंदनगर, तरोडा, सांगावी या परिसरात भूकंपाचे सौम्य असे धक्के जाणवले आहेत. परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागातही भूकंपाचा सौम्य धक्का बसलेला आहे. अनेक ठिकाणी पत्रे हादरलेले आहेत. परभणी, पूर्णासह इतर भागातही भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय. 8:46 हा भूकंपाचा धक्का जाणवलाय. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. शरद पवारांनी दिल्लीतील महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वारकरी संप्रदायावर भाष्य केलंय. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे. वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळी देणारी असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. वारकरी संप्रदायातील 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेच नाहीत असंही शरद पवार यावेळी म्हणाले. तर या संमेलनाच्या निमित्तानं जी स्मरणिका प्रसिद्ध झालेली आहे त्या स्मरणिकेमध्ये शरद पवारांनी हे मत मांडलं आहे. तर वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मांडलेल्या मतावर वारकरी संप्रदायातील अनेकांनी टीका केली. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूयात. धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. 60-40% प्रतवारी केलेली आहे. ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको. कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही. कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत. कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी. आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे. 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही. हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही. पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही. तर शरद पवारांच्या या विधानावर संजय शिरसाट, परिणय फुके, नवनाथ बन या सगळ्या राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाही. वारकरी समाज हा विठ्ठलला मारणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे. हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहेत. देवाला मानणारी विचारसरणी आहे आणि मला असं वाटतं पवारसाहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही. म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे.
मला असं वाटतं की पवारसाहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये. पवारसाहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासनं अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती. पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीच्या माध्यमातून केला जातो, परंतु दुर्दैवाने शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते असून देखील त्याबद्दल बोलत नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये कुठेही धर्मांधता नाही. वळेत पुढच्या बातमीकडे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारविषयी खळबळजनक आरोप केलाय. माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं. तेवढा एक अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक मिळाल्याचा कधी अनुभव आला नाही असं मनीषा म्हैसकर म्हणाल्यात. दिल्लीत होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत मनीषा म्हैसकर यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे मनीषा म्हैसकर यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, त्यांना डावलणारा तो मंत्री किंवा तो नेता कोण, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तर मनीषा म्हैसकर यांच्या या अनुभवावर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाही. ते महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात ते त्या संदर्भात बोलले असणार, कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पदं आणि मिळालेले. आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DG रश्मी शुक्लांनाही त्या जागेवर बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. महिलांना या महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी ठेवण्याचं काम फडणवीस साहेब सातत्याने करत आहेत. मला मनीषाताईंना विनंती करायची की एखादा व्यक्ती बोलला असेल तर निश्चितपणे तपास करून त्याबद्दल कारवाई केली जाईल. त्याबद्दल देवेंद्रजी निश्चितपणे लक्ष घालतील. परंतु महिलांबद्दल मतभेद करणं किंवा महिलांचा द्वेष करणं हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारचं कधीही धोरण नव्हतं. उलट महिलांना सन्मानानं स्थान देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळं नारी शक्तीला वंदन करणं हेच आमचं धोरण आहे. नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. NIA, ATS आणि CBI या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. SIT कडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय. लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी ही देखील पोलीस कोठडीत आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभाग असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. अजून तरी पोलीस त्यामध्ये अपयशी ठरले आहेत. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आज संसद भवनात अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अभिवादन केले. अभिवादनावेळी राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांशी चर्चाही केली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी कोल्हापुरात जागा निश्चित झाली आहे। कोल्हापुरातील KSBB नेचर पार्क या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे। शिवाजी विद्यापीठापासून जवळच असलेले हे ठिकाण आहे। स्मारकाच्या ठिकाणीच मोठे राजकीय दालन उभारलं जाणार आहे। तर या माध्यमातून अजितदादांची संपूर्ण राजकीय कारकिर्दीबाबत माहिती दिली जाईल। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये अजितदादांच्या स्मारकाबाबत ठराव आला होता। वर्षभरामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली। आता याबाबत जागेची निश्चिती झाल्यामुळे लवकरच कोल्हापूरकरांना अजितदादांचं स्मारक पाहायला मिळणार आहे। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं कोल्हापूरमध्ये भव्य सोलापूर जिल्ह्यात विनापरवाना पुतळा उभारल्यास थेट FIR दाखल करून 4 तासात पुतळा हटवणार असं संयुक्त परिपत्रक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद CEOंनी जारी केलंय। या परिपत्रकानुसार विनापरवाना उभारलेल्या पुतळ्याची माहिती लपवल्यास 7 दिवसात पोलीस पाटलाचं निलंबन होणार आहे। तर घटनेची पूर्वकल्पना न दिल्यास ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधातही अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला जाईल। विशेष म्हणजे पुतळा तयार करणाऱ्या कारखानदारांनी अधिकृत परवानगी असल्याशिवाय कुणालाही पुतळा देऊ नये असं या परिपत्रकात म्हटलंय। मागील महिनाभरात सोलापूर जिल्ह्यात विनापरवानगी बसवलेला पुतळा प्रकारानंतर प्रशासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले। कोणत्याही महापुरुषाचा पुतळा बसवण्यासाठी 9 नियम आणि अटी देखील प्रशासनाने जाहीर केल्यात। यामध्ये जागेची मालकी, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीचा ठराव, पोलिसांचा अहवाल, त्यासोबतच कला संचालनालयाचा अहवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचं ना हरकत पत्र अशा कागदपत्रांची गरज असेल। मात्र अशा पद्धतीनं परवानगी न घेता पुतळा बसवल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।